आयला ती बाया 4 दिवस आणली पण काही डोक्याला वैताग झाला बरी ती गेली तिकडे चांगलं झालं आता एकट्यालाच काम बघतो तिला बी पैसे पाठवतो मला बी खर्च आहे वाटत काहीतरी करावं लागणार तू ते काम बघावंच लागणार लई डोक्याला ताण झाला काय वैताग नको काय करू का काय पाटल्यावर कामाला नाही का नाही ना पाटल्याकडे काम का काय पाटील माणूस आहे का गाव कोणाला तर पाटलाने घेतलं का कामाला कामाला घेतो होतो बाबा हा पाटलाची खोट तुम्हाला माहिती आहे ना मी नाही मंडळी आलो दोघं कामाला बायकोला आणली ती मग होय पहिलं तर पाटलाच नाव तुमतुरे वाजत होता पाटील असन पाटील दसन हा वरा होता त्या टायमाला पाहत बिघाडे पाटील काय झालं काय केलं पाटलाने काय आता ते सांगायसारखं नाही की आता काय केलं पाटलाने असं काय केलं काय सांगायचं तुम्हाला पाटल्याने काय केलं नाही हा पाटील पण माझ्या मंडळीच्या अंगावर हात टाकायची मागवा पाहिला पाटील पाटील म्हणून बाबू होता म्हणून वाचलं ते काम तुला नाही पाटला विश्वास अरे ती पाटील आणि सरपंच काय माणसं आहेत का त्याला गडी नाही महत्वाचा दिसली बाई ती कुठे बी डोकं चालली वरती त्याला बाई महत्वाची आहे आणि तू त्यांच्या नादी लागला मला कामाची गरज आहे ठेवतो का कामाला तुमच्या राशील का पण करशील का नीट काम राव तुम्हाला माहित आहे काम आता झाले 2 दिवस उपास मारी 2 दिवस हानशील उड्या जाशील पुढे तरी भेटला कोणी बोललं जाशील त्याला तिकडे माझ्या काय गेल्या डिरी गेली इकडे नाही नाही एक नंबर काम एक नंबर काम कर बस गाडीत चल मग चल लगेच कामाला ऐक बेडी मग तू बस का आता बिराडाचं काय करायचं तू चूल लावून दो तू तुकडा पाण्यात बायको काम करीन तू एकत्र काम करता तुम्ही तू परत गेला गावाकडे तिकडे 15 दिवस राहायचा बायकोला आणावं लागेल 15 दिवसांनी पाच दिवसात भागार आहे काय मी कसला आहे का मी कसला वाटतो का तसे नाही तुम्ही नाही कामाला येऊ माझ्या तुकडे लागेल आणि तू सुरू करेल तू रशी नवीनच गावात आलो काय काम धंदा लागतो काय माहित कोणी भेटतं का नाही काय माहित भाऊ कोणाच तरी गाठ घ्यायला लागेल कडे कोणाच कोणी भेटलं तर बरं नाही तर पुढं जायचं अरे कोण भाऊ राम 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 नवीनच गावात नवीनच चालू आहे कुठला जालन्याचा आहे का जालनाच एकटाच आहे का एकटा चालू आहे लग्न बिग्न लग्न झालंय ना काय नाव तुझं रंग्या रंग आपली रंगी रंगी म्हणजे काय अरे रंगी म्हणजे बायको ती आणली नाही का बरोबर ती नाही ना गावात तुला कोणी इथं कामाला ठेवायचं मग ती गावाकडे अरे आमच्या पुढाऱ्याला गड्या बरोबर बाईला तेव्हा कामाला ठेवू देतो तू एकटा संडे आला तुला कोण ठेवायचं कामाला इथं चांगलं आहे भाऊ जी बाई असली तरच गाड्याला काम आहे हा मग आता काय खाणं पिणं काय तुकडा बांधायचं काय झालंय का नाही 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 काय झालं चल भाई बाबू असला इथं नाही तुम्ही पैसे चल इथं सगळं पेताड आहे पेताड सगळं बरं पाटील काय गणगणित काय नाही चाललाय उद्योग काय म्हणतो काय करता लयच गणगण चालली हे थोडस काम होत त्या बाईची गणगण गेली का नाही डोक्यातली अजून तर त्या गणगणित कोणच्या बाईची आता कोणच्या बाईची त्या बावड्याच्या याची बावड्याची याची बायकोची चिट्ट्या नीट सांभाळून तोंड सांभाळून बोलायचं तुला तसलं मला परत बोलायचं नाही तुला सांगतो बरं होते का मग मला वाटतं विषय कशाला काढतो आता मला काय काम बिम करून देतो का नाही तू नाही काम केले पाहिजे ना आणि तो आता गेलाय गावाला आणि आता काय त्याचा विषय मध्ये गावाला गेला अहो तो चेअरमनच्या गाडीवर होता बावड्या कधी बघितलं तू आम्ही सकाळी पाहिलाय हे बास झाला असेल तुझा तो बायकोला घेऊन कधीच गेलाय त्याच्या गावाला पाटील बास कसं होईन माया नक्की म्हणतो का नक्की बघितले ना 100% माझ्या डोळ्याने पाहिले मी अरे पण तो माझा गडी चेअरमन संग काय करतोय तिकडे मग पाटील त्या बावड्याचा तुम्ही का करार केलाय का काय विकत घेतलाय अरे पण तो माझा जुना गडी आहे कस काय गेला चेअरमन कडे बावड्या महत्वाचा आहे का त्याची बायको महत्वाची त्या तोंड सांभाळून बोल तुला सांगतोय अहो पाटील त्या दिसते बाबू जर साडी नसता नेसला तर त्याची बायको सोडली असते का तुम्ही तू अजूनच सांगतोय मी तुला बर का एक तर त्या सरपंचाच्या नादी लागून तू माझ्यावर कुरघोड्या करीतोस देणार दर त्या सरपंचाला तर इंगा दाखवीनच पण तुला बी दाखवीन बघू कोण मदतीला येतोय तुझ्या मग
जा तू जायचं बघ तुझं तू बघ उद्योग तिकडं तर जातो मग. मला टेन्शन द्यायला आला का इथं तू? बरं, जा. जा चेअरमन कामाची नाही कामाची बोंब काय करतोय? दिसत नाही का तुम्हाला काम करतोय म्हणून उड्या मारतोय मी इथे एकटाच काम करता म्हणून विचारा तुम्हाला. मग कोणाला आणू कामाला इथे तुमची मंडळ नाही दिसत. मंडळी आमची गावाकडे बसून दिली मी बरं झालं बसून गेले. त्या पाटला जा आणि सरपंच ताबडी देऊन. आणि चेअरमन चांगला माणूस आहे म्हणलं आता चेअरमनची इथं जायचं कामाला आपलं जायचं नाही पाटलाकडे कोणाकडे चेअरमन बी पाटील सरपंच यांच्या गॅप मधला ह्याच्या मधला बैठकीतला. एका माळाची मनी ती सगळे ते. असू दे असलं तर काय आता चेअरमन बरा माणूस आहे राव पण तेवढं चांगलं केलं बरं का काढून दिले मंडळी. चेअरमन एकच नंबर माणूस आहे का एक नंबर येताना म्हणला असं ना तुम्हाला विराट विराट कधी आणताय ती. हा म्हणला तुझं चांगलं सोयी लागलं म्हणजे विराट घेऊन येऊ भाऊ भाऊ पण पाटील आणि सरपंच यांच्या ताब्यातून काढतात आणि चेअरमनच्या ताब्यात नेऊन देतात. अरे निघा तुम्ही निघाली मला अक्कल शिकवायला मला काय डोकं फिक आहे का नाही देण ठेवा त्या बाया. त्या बायावर सांगायचं काम आहे. सोन्यासारखी माझी बाई निघाली मला काही पंचायती करतो मी वा आता काय टेन्शन नाही आपल्याला टेन्शन कसं असेल माझं वाटोळ करून इथं बसले निवांत आपलं. तुमचं काय वाटोळ केलं मी? माझं वाटोळ म्हणजे माझा गडी बावड्या कसं काय तुम्ही ठेवला तुमच्या बावड्या का तुम्ही 7-12 केलेला? 7-12 म्हणजे ती जुना गडी आहे माझा पहिल्यापासून आहे. असं ना तुम्ही पगार नसेल आला माझ्याकडे कामाला. म्हणजे चोरी करून शिरजोर माझ्यावर एकत्र राहून असा घोडा लावायचा काय मला? तो म्हणला मला काम पाहिजे चल म्हणलं माझ्याकडे. मला काय गाडीची गरज होती? गरज बावड्याची होती का त्याच्या बायकोची होती? ही कुणाच सांगताय? तुमचं सांगताय का माझं सांगताय? तोंड दाखवलं लागाय तुम्हाला गावात. माझं तोंड चांगलंच आहे तुमचं आधी आरशात बघून घ्या. गावात जरा वयाचं भानबीन ठेवा ना. काही नाही झालेलं मला आणि मी काय केलं बी नाही. त्या बावड्याने मला सगळं सांगितलं. तुमच्या संगतीने माझं वाटोळ व्हायला लागले. काय मी काय तुमचं वाटोळ केलं? तुम्ही अशा कुरघोड्या करताय. त्या बावड्याने मला सगळं सांगितलं. तुम्ही रा बावड्याला नव्हतं कामाला लागत तुम्हाला. नाही अक्कल तुम्हाला नव्हती काय अक्कल? तुम्हाला बावड्या कामाला लागतच नव्हता त्याची बायको लागत होती. मला काय करायची मला बायको नाही का? मग कशाला त्याच्या बायको तुम्हाला पळत होती? तेच होता ना माझ्याकडे एकटा. मग आता माझ्याकडे आला राहू ना. तुमच्या राहू शकत नाही तुमच्या कापडात दुखतंय. तुम्ही बघा तो माझ्याकडे येतोय का नाही? मी काय त्याचा करार नाही करून घेतलेला. आणि मला अजून सांगतोय पाटील नीट हा चेअरमन म्हणतात मला बी मग. चेअरमन ना हा. अरे असं पाहिलीच्या 50 डेऱ्या उभ्या करेन मी. तू काय लागला सांगा मला. पाटील याला पुढे हा ते सरपंच पाटील असं मी ना ही करतो. सरपंच हा झुरळासारखे फेकून देतो. सरपंच पाटील आधी बघा आपला जेवू नका, तब्येत येऊ नका जाऊ. हा. स्टील बॉडी आहे स्टील बॉडी. कष्टाची लोकांचं घाऊन अशी डेर नाही वाढवली. मला लोकांचं घाऊन नाही वाढवलेली. नको तुला सांगतो नाही आता मग कसं जातो तिथं आहे ना कसं कामाला बघतोच मी. बघतो ना मी हा. त्याला नाही वडीत आणला त्या बाबा चेअरमन म्हणते मी पाणी दाखवलं ती बायको बावड्याची का तुमची आहे आणि आणतोच मी आणि बघतो कसं वस्ती होतात ती. असं तर बावड्याची फक्त बायको आणून दाखवतो आणि बघतो कसं पाटले येतो तू माझ्याकडे येऊनच दाखव. कसं बघतो मी बी बघतो मग कसं येतो बघतो नाही धोतर पुढे बघतो कुठे येऊनच झाले. चेअरमन म्हणजे चेअरमन तालुक्यात ते अक्षय बघितलं का पाटलांनी चेअरमनची बांधणं पर धराधरी. अरे काय दाराधरी काय साधं होतं काय ते सोपं होतं. एका बाय पाय पारदच पाय तोडून खायची यांची बारची. अरे त्या बावड्याने लग्न नसतं केलं तसं राहिलं असतं ते परवडलं असतं. डोक्याला सीन झाला पार एका मेरी दाराधारी. मला वाटलं पार आता हीच का होत हाणामारी व्हायला पाहिजे चांगली लय व्हायला पाहिजे होती रे. अरे पण त्याच्यात बघा चेअरमन पाटील आणि त्याच्यात सरपंच नाही. नशीब ती सरपंच नव्हतं. अरे कुठे गेलते काय वाढलं कुठे गेलतो आता काय त्या चेअरमनची पाटलाची बांधणं असं मग कुठं. लय मोठा तमाशा चांगला तमाशा दोघांचा. सरपंच होता का? नशीब सरपंच नव्हतं मग तो वगच झाला असता. पुरा वग नाटेच असे बसले का एकमेकाच्या. अहो बसाय पाहिजे बघून होतो. सोडवायला गेलते का नाही म्हणजे तीच उद्योग करायला सोडायला आम्हाला कोणी विचारतो. वाढवायची यांची भांडणं वाढलं पाहिजे. यांची सोडायची नाही. दार भरायचं घुसायचं फाड म्हणायचं हान म्हणायचं. तुम्ही भावाडा आपलं लांबून बघितला लांबून पाहिला धराधरीच राहिली पर आता. अक्षय तुला काय पाहिजे. हाणामारी सोनं करायचं
संधीचं सोनं करा. चल अनामारी झाली बाय आता पण चला बाबूच्या माग चेअरमनचा गडी आहे का कोणी चेअरमन पेक्षा भारी दिसायला लागला त्याची दळींद्र पाटील होई त्याच्याकडे नाही गाडी नाही घोडे एक काम कर आता बरं चाललंय तुझं हा बरं चाललंय करा खर्च अरे खर्च करा मी गाडी विकू काय मग अरे गाडी नको ऐकू पण हा बाटली 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 कशा पेट्रोल काढली तू आयडिया भारी लागा तुझी मग गाडी लावतो साईडला मी चोक 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 तिथं का बाटली पडेल करायची का पाईप नाही बघ पाईप नाही बघतोय का काढू बाजार बाजार एवढं गाडी कसं अरे घ्यायचं बाहेरून काढली गाडी गेलो पाहिजे ना मी तिकडे चेअरमनची गाडी ती काय गेलो पाहिजे घरापर्यंत मी याचं बोभाट करायचं नाही अजिबात नाही रोज एक बाटली काढायची म्हणजे रोज बागत जाईन आयडिया तुझी बाबू भारी आहे का दिसली नाही पाहिजे पुन्हा कुठं लावून देतो गाडी गाडी लावून तिकडे पुन्हा पुन्हा कोणी बघितलं नाही कोणी पाहिलं नाही पाहिजे बांधायला थांबवतो खा गायांनो खा मला ठोले का मला तुम्ही तो गडी एक होता तो गेला कुठं निघून आता कोण आलं मरायला तू आता त्या दिवशी एवढा मला एवढा ही केली कुरगुडी माझ्या विरुद्ध आता तू कशाला आला इथं माझ्या तोंडासमोर अरे पाटील मला कशाला काय हे माणूस तिकडे फिरत होत काम नाही म्हणलं चला बावडा नाही पाटलाची हाल चालले असतील मला नको गडी नको मला बघितलं गडी ठेवून मी काय नको अरे बावड्या येड होत कशाला काम सगळं काम करेन नाही तर ऊस आहे पाटला याचं काय नाव आहे आता रंगा रंगा पाटील चांगलं काम करेन ऊस बीस सेंदूर करायची गरज नाही नक्की करशील का नाही तर मला ते मागच्या गड्यावर तारच नाही झाला पाहिजे नाही तर निम काम मलाच करायला लावायचा तो पाटील एकच नंबर काम करणार काम सगळी करणार पाटील पगार फिगाराचं काय किती घेईन काय बोल खाऊन पिऊन काय सध्या काम पटलं मग वाढ बर चालन मग आता काय चाललंय पगाराचं आणि इमानदारी करू इमानदारी हा मग काम तर चांगलं झालं पाहिजे नाही तर काय उपयोग फोन गाड्याचा मग बघायचीच गरज नाही एवढं इमानदारी काम बर बर चालते दर मग ही काय आता मी करू का मग आता तुझा आता बाबू बर तुझा तू थांब 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 मला एक आठवलं इकडे 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 नाही त्या दिवशी तू सरपंचाच्या नादाला लागून माझं मोकार चौघालायचे काय कारण बरं तुझं पाटील नाद कसला नाद तुम्हाला कसा बायाचा तसा मला दारूचा आता तुम्ही सांग दारूचा नाद म्हणलं पैसे त्याने मला पैसे दारूच्या पैशासाठी मला असं शिकवलं काय धडा तू आता पैसे नाही लागत का माझं दिलं नवरा बायकोत भांडण लावून बरं वाटलं का तुला 2000 भेटलं त्यासाठी त्याची बायको तू म्हणजे पैशासाठी काय बी करायला निघाला तू त्याची बायको परत बोलून घेऊ आता एकदा नाद मिटलाय माझा आता उगा काही बी मला शिकवू नको तू जा 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 काही बी इकडे रंगा भाऊ इकडे काय म्हणता पाटील लग्न झाले तुझं लग्न झालंय ना झालंय तुझी बायको आहे म्हणायची तुला बायको आहे ना बर 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 चलू दे तुझं काम चलू दे बघू आपण नंतर काय म्हणता कुठं चाललाय चालू गावात किराणा नाही बा किराणा पाटलाचा हा पाटलाकडे बरं आहे पण पाटलं का बरं आहे पण लय चिकाट पैसे नाही देत का खर्च यायला पैसे बिसे काहीच नाही देत खर्चायला तेवढं अवघड आहे अरे मग ही 90-20 नाही बा तसलं काही नाही माणूस पाहिला ना लगेच मला कळतंय पैसे करतोय का नाही पण पैसे अभावी काय करणार पैसाच नसल्यावर काय करायचं अरे डोकं चालवायचं काय चालवायचं एक काम कर काय याच्यातून आहे ना एक बाटली भरून पेट्रोल काढ नको बाबा कोणी सांगन तिकडं अरे रान जातून एक गालाच काढल्याला तू कळतो का रानातला का गालाच कमी झालाय म्हणून तू थांब गाडी लाव सांगणार नाही ना अजिबात नाही सांगणार मी आहे ना हा मग मी तो अजिबात करून देत नाही पुढे काय तू गाडी लाव
एवढी बाटली काढली ना तो आपलं कामच झालं. सांगायचं नाही बाबा कोणला नाही काहीच कमी नाही करून दे. पाटील त्यातून काम काढून मला. तुला काय करायचं मी ना तू देऊ नको. ए बाबा थोडंच काढ. अरे एवढी फुल काढली म्हणजे दोघांचं काय काम होईल. तू काय कर मी अजिबात कळून नाही देत ती. दोघांचं बागलं पाहिजे. आणि अजिबात असंच करायचं की करताना ना काय सांगितलं ना असं डोकं लावायचं. ज्या ही तुला खर्चाय पैसे देणार नाही पगारा व्यतिरिक्त. त्यांना काय कळत याच्यात पाटला बाबा अजिबात कळून नाही देत. मग बिंदात जा. हा आज आणि थोड्या वेळाने माझी गाठ घे. बरोबर डोकं लावा आपण. आईला यांचं बरं आहे का. आता मागाशी चेअरमनच्या गाडीतलं पेट्रोल काढलं आणि आता पाटलाच्या गाड्याने पाटलाच्या गाडीतलं पेट्रोल काढलं. यांचं बरं आहे काढायचं पेट्रोल प्यायची दारू. आला दररोज 200 रुपये पेट्रोल टाकतोय गाडीत तर पेट्रोल संपत आहे. कालच टाकी बार दिली ती. पाटील दिसतंय का नाही पुढं. पाटलाकडून पेट्रोल घ्यावं लागेल पण येत की नाही काय माहित. येत की नाही काय माहित. पाटील काय झालं. गाडी चालू होणार चेअरमन काय बघा तरी काय तुम्हाला गाडीचं पण पेट्रोल द्यावं लागेल ना थोडं. हा देतो मला चालू करून द्या आधी गाडी. काय झालं काय चालू आहे ना बघा बरं. पेट्रोलच नाही त्यात आईला काय उघड्यापाशी नागडे गेलं. पेट्रोल नाही पेट्रोलच नाही टिप्प माझं तीच झालं आता माझं बोंब झाली. पेट्रोल संपलंय. रोज मी पेट्रोल टाकतो पेट्रोल नाही. मी कालच टाकलेलं. तुम्ही मी काय महिन्यापूर्वी टाकलं होतं काय. काय उन्हात आणच पिका मारतात. ही पूर्ण मला काय त्रास झाला त्याचा. पेट्रोलच नाही तुमच्या गाड्याने. तुला काय माहित पेट्रोल नाही म्हणून. तुमची गाडी रोज 10 रुपये पेट्रोल काढतात आणि इकडे 10 रुपये देतात रोज. गडी मग तो कुठं बघितला आता कुठं भेटतील. आता पुढे तालीला बसल्यात. आमच्या गाडीने काढतो तीच करतोय काय मग. तुमच्या काढतोय पुढे तालीला 10 रुपये आपल्याला माहित नाही. अरे हे तर खूप शेत खाल्ल्यासारखं झालं. चला टाकली. मग मी काय म्हणतो मी तुम्हाला आलो पेट्रोल मागायला. इथं आपल्याला इकून येते मग गडीत. चला टाकली जातात काय अयो जाम झाला ढकलू. आता का पुढे यांची वाट बघ. आता का काय पाहिलं वडा अजून लय शिल्लक कन आणि गड्या हो अजिबात बियायचं नाही. मला कडे घे. अरे आणणारच तशी माणसं आहेत. एवढं नेट पडलं काय आणायचं तुला. अरे काय म्हणे मी म्हणून त्या चेअरमनने तुला कामाला ठेवलाय. आणि ते आता टेन्शन नाही घ्यायचं. रोज बाप पेट्रोल काढायचं. ए बाबू तुला बी अगं यांच्या गाड्या आहेत तर आपण बियायचं. पैसे कमी पडलं ना. एखादी गाडीच असलेला करू. एखादी गाडीच गायब करू. यांची पाटलाचीच गाडी आहे का. पाटलाची माणूस चांगला आहे. पाटील बोंबलं मला टाकीन काम काढून मला. गाडी तुम्ही जवळ तुझा मालक आईस करून एकदम त्याचीच गाडी ऐकू आपण. बायकोचं बरं चाललंय तुझ्या. बायकोचं काय तुला फोन पिन तिला नको करा. 5 रुपये पाठवत जा. मग मी फोन करतो तू नको पाहिजे. काय करायचं तिची तिला. ठेवायची नाही याच्यात अजिबात नाही ठेवायची. चला चला वडा रे कळायला नाही पाहिजे पुढे यांना. त्यांना कळायला नाही पाहिजे पेट्रोलला उडदा तुम्ही पितात म्हणून. काय आहे की काय चेअरमन. हा म्हणजे आहे का एक असली ना की आम्हाला कोणत्या करीत राहायचं. गड्या हो या प्या वडा काय बाबू